वसईमध्ये गुरुवारी घडलेली एक हृदयद्रावक घटना आता चक्रावून टाकणाऱ्या वळणावर आली आहे. 7 वर्षीय अंजली मिथुन शर्मा या चिमुरडीच्या मृत्यूला अपघात न मानता तिच्या 12 वर्षीय भावानेच तिची हत्या केल्याचं उघडकीस आलंय. किरकोळ वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांनी दिली आहे. ही घटना गुरुवारी 17 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास वसई पूर्व येथील पेल्हार परिसरात घडली. अंजली घरामध्ये एकटीच होती. तिचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते, तर तिचा भाऊ बाहेर खेळत होता असे सुरुवातीच्या तपासात सांगण्यात आले होते. प्रथमदर्शनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अंजलीने किचनमधील ओट्यावर ठेवलेले सामान काढण्यासाठी स्टूलवर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टूलवरून घसरून ती खाली पडली आणि मानेजवळील भाग किचनच्या पक्कडवर आपटल्यानं गंभीर जखमी झाली असल्याचं सांगितलं गेलं. शेजाऱ्यांनी तत्काळ अंजलीला वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केला. त्यानंतर पोलिसांनी अदखलपत्र मृत्यूची नोंद केली होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबईतील जे रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारावर मीरा भाईंदर वसई विरार गुन्हे शाखेने तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी अंजलीच्या 12 वर्षीय भावाची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. किरकोळ वादातून चिडून त्याने बहिणीला पक्कडने मारल्याचं सांगितलं आलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी बालकाने गुन्हा केल्यामुळे त्याच्यावर बालन्याय प्रणाली अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. पेल्हार पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा विभाग यांच्यातर्फे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना केवळ दुर्दैवी नाही, तर लहान वयात उद्भवणारे तणाव, राग आणि भावनिक समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. पेल्हार पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू नंबर 57/2025 हा दिनांक 17/4/2025 रोजी दाखल झाला होता. गौरी शंकर शर्मा दिली होती की तो आणि त्याची पत्नी कामावर गेले असताना 7 वर्षाची मुलगी ही घरात किचन ओट्यावरून पडून आणि तिच्या मानेला याची चिमटा लागून ती मयत झालेली आहे. परंतु डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यामध्ये काहीतरी संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वपोनी कुराडे व त्यांच्या पथकाने सखोल तपास केला आणि घरामध्ये तिच्याबरोबर तिचा 13 वर्षाचा जो भाऊ होता त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तिच्या भावानीच दोघांच्या किरकोळ वादातून तिला मारले असे कबूल केले आहे.